आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे 11वी 9व चॅप्टर डिफरन्सिएशन किंवा आपण त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणून सुद्धा ओळखतो. ओके, तर डिफरन्सिएशन आणि डेरिव्हेटिव्ह हे आपण 11च्या स्टार्टिंगलाच घेतोय, सुरुवातीला घेतोय. का बरं? कारण 12वीला त्याचं खूप महत्व आहे आणि 12वीला खूप मोठा पार्ट हा डेरिव्हेशनचा, इंटिग्रेशनचा, डबल इंटिग्रेशनचा, लॉगरिदमिकचा राहणार आहे. त्याच्यावरती खूप बेस्ट राहतं आपलं पूर्ण 12वीचा सिलेबस. ओके, तर त्याच्यामुळे आतापासून आपण डिफरन्सिएशन काय असतं किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं ते एक एक करून नीट बघणार आहे. नीट लक्ष देऊन बघा, कुठलाही प्रॉब्लेम आला तर विचारा त्याच्यामध्ये. बघा, चला सुरू करू आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा आता बघू आपण डिफरन्सिएशन म्हणजे काय किंवा डेरिव्हेशन म्हणजे काय असतं. बेसिकली डिफरन्सिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह आपण जे म्हणतो त्याला डेरिव्हेटिव्ह का म्हणलं जातं. ओके, तर मी जर त्याचा मिनिंग काढायला गेलो, शब्दशः अर्थ जर बघितला, तर डेरिव्हेटिव्हचा मिनिंग असं होतो की एखाद्या गोष्टीला स्प्लिट करणं. स्प्लिट मीन्स काय? त्याला तोडणं किंवा छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये त्याला डिवाइड करणं. ओके, स्प्लिटिंग किंवा डिवाइडिंग ही जी असती याच कन्सेप्टला म्हणलं जातं त्याचं डेरिव्हेटिव्ह करणं किंवा त्याचं डेरिव्हेशन घेणं. ओके, तर आपण इथे एक एक्झाम्पल घेऊन बघू शकतो. आपलं जर पहिलं एक्झाम्पल बघितलं आपण, तर शुगर केन सगळ्यांनी बघितलं असेल. शुगर केन म्हणजे काय असतो रे? ऊस. जो बऱ्यापैकी लोकांनी ऊसाचा रस पेला असेल तिथं बघितला असेल किंवा काहींची शेती असेल त्यांनी बघितलं असेल. ओके, तो ऊस जो असतो, सुरुवातीला ऊस हा अख्खा असतो किंवा मोठा असतो. नंतर काय होतं, जेव्हा आपण त्याला कारखान्याकडे पाठवतो, कारखान्यामध्ये देतो, त्यावेळेस त्याच्यावरती प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर काय होतं, त्याचं साखरेच्या दाण्यांमध्ये रूपांतर केलं जातं, नाही का? म्हणजे त्या ऊसापासून छोटे छोटे साखरेचे दाणे बनवले जातात. मग आता इथं आपण जर बघितलं तर साखर हे एक प्रकारचं काय डेरिव्हेटिव्ह आहे ऊसाचं. ओके, शुगर ही कुठून आली? शुगर केन पासून आली. मग शुगर केनचं डेरिव्हेटिव्ह काय आली? शुगर. ओके, मग शुगरला आपण काय म्हणू शकतो? शुगर केनचा डेरिव्हेटिव्ह म्हणू शकतो. इथपर्यंत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं किंवा डेरिव्हेटिव्हचा बेसिक मिनिंग काय तो इथपर्यंत समजला असेल. ओके, तर मग आता जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढला गेला तर बेसिकली त्याचं रिझन काय होतं काढण्याचं? कुठल्या पण मॅथमॅटिकल टर्मला डेरिव्हेट करणं कधी कधी खूप गरजेचं असतं, तिचा पूर्णपणे सॉल्व्ह करण्यासाठी किंवा तिला पडताळून बघण्यासाठी, नाही का? मग अशा केसमध्ये डेरिव्हेटिव्हचा वापर केला जायचा, खूप आधीपासून केला जायचा. ओके, मग आता जेव्हा डेरिव्हेटिव्हचा वापर सुरू झाला सुरुवातीला, त्यावेळेस त्यांच्याकडं एवढा मॉडर्न मेथड नव्हता. मग तिथं एक खूप जुन्या मेथड्स वापरल्या जायच्या. त्यांच्यापैकी एक मेथड आहे, तिला आपण म्हटलं जातं फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. डेरिव्हेटिव्ह काढण्याची सगळ्यात पहिली मेथड जी होती ती होती फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. आत्ताचे डेरिव्हेटिव्ह आपण जे बघतो ते कसे काढतो? फॉर्म्युला वाईज काढतो. समजा मी विचारलं एखाद्या 12वीच्या मुलाला एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तर तो लगेच सांगेल की एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. किंवा जर मी एखाद्याला विचारलं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय, तर तो फॉर्म्युला जे दिलेले आहे त्याचा वापर करून लगेच सांगाल की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आहे. साईनचं डेरिव्हेटिव्ह विचारलं तर लगेच सांगाल कॉस आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह विचारलं तर लगेच सांगाल साईन आहे. मग हे फॉर्म्युले जे आहे ना ते आपले नंतर डिराईव्ह झाले किंवा नंतर बनले, नाही का? त्याच्या आधी फॉर्म्युलाची कुठलीही मेथड नव्हती, तेव्हा फर्स्ट प्रिन्सिपलच्या मेथडचा वापर केला जायचा, नाही का? आता बेसिकली फर्स्ट प्रिन्सिपल मेथड म्हणजे काय किंवा फर्स्ट प्रिन्सिपल काय असतं ते बघू. तर आता आपण बघतोय फर्स्ट प्रिन्सिपल मेथड म्हणजे काय. ओके, तर फर्स्ट प्रिन्सिपल मेथड ही अशी मेथड असती की ती पुरातन काळापासून डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी वापरली जाते. इट इज अन एन्शियंट मेथड टू सॉल्व्ह द डेरिव्हेशन विदाउट अँड डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलाज. डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलाचा बिना यूज करता डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी ज्या मेथडचा यूज केला जातो तिला म्हणलं जातं आपली मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल किंवा फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. मग आता ह्या मेथड मध्ये किंवा कुठल्या पण आपल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जे बघणार आहे ते डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंट कसे करायचे. आपल्याला माहिती आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे किंवा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जे ते सॉल्व्ह करायचे, पण बेसिकली ते डेरिव्हेटिव्ह आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार ते खूप महत्वाचं आहे. ओके, आता पहिल्यांदा समजा आपलं फंक्शन एफ ऑफ एक्स आहे. समजा आपण जे फंक्शन यूज करतोय ते काय आपलं एफ ऑफ एक्स हे आपलं फंक्शन दिलेलं आहे. तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी कसं दाखवल रे? एफ डॅश ऑफ एक्स असं डेरिव्हेटिव्ह मी दाखवू शकतो. ओके, एफ ऑफ एक्स जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स हा दाखवला जातो. किंवा अजून एक प्रकार आहे त्याला डेरिव्हेटिव्ह दाखवण्याचा, तो असा आहे की जर एखादा फंक्शन दिले मला वाय आणि वायचा डेरिव्हेटिव्ह मला काढायचा आहे, तर मग मी वायचा डेरिव्हेटिव्ह कसं दाखवू शकतो? डी वाय बाय डी एक्स. म्हणजे हे डी बाय डी एक्स आहे ना हे वापरलं जातं. समजा मला झेडचा डेरिव्हेटिव्ह काढायला लावला तर मी झेडचा डेरिव्हेटिव्ह कसं दाखवल रे? डी झेड बाय डी एक्स. अशा प्रकारे मी झेडचा पण डेरिव्हेटिव्ह दाखवल.
म्हणजे कोणतीही टर्म दिलेली असो, मग ती एक्स असो, वाय असो, झेड असो किंवा थिटा असो, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना फक्त डी बाय डी एक्स घ्यायचा आणि पुढे ती टर्म जी आहे ती तशी तशी लिहून टाकायची. जो येतो अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह जो येतो रिप्रेझेंट करू शकतो. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल डेरिव्हेटिव्ह कसा रिप्रेझेंट करायचा. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघू, आपण ज्या मेथडचा आता जिगर केला होता किंवा आपण ज्या मेथड बद्दल बोललो होतो, फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. आता ती फर्स्ट प्रिन्सिपल मेथड म्हणजे काय किंवा फर्स्ट प्रिन्सिपल मेथड मध्ये एक्झॅक्टली होतं काय, तर एक फॉर्म्युला असतो, एक छोटासा फॉर्म्युला आहे नॉर्मलचा. त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय करतो, काही डेरिव्हेटिव्ह काढतो, त्यालाच म्हणलं आता फर्स्ट प्रिन्सिपल. मग तो फॉर्म्युला काय, फॉर्म्युला नीट बघा. आता फॉर्म्युला असा आहे आपला, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. आता इथं एफ ऑफ एक्स जो घेतला गेलाय, एफ ऑफ एक्स, ओके, इथला एफ जो आहे त्या एफचा मिनिंग काय होतो, एफ मीन्स फंक्शन. जेव्हा आपल्याला कुठलंही फंक्शन रिप्रेझेंट करायचं असतं त्याला आपण एफ दाखवतो. ओके, मग एका एक्स ह्या फंक्शनचा मी डेरिव्हेटिव्ह काढतोय. ओके, म्हणून मी काय केलं, एफ डॅश ऑफ एक्स दाखवला इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो. लिमिट हे आपण फर्स्ट प्रिन्सिपल मेथड मध्ये वापरणारच आहे. ओके, लिमिटचा मिनिंग सगळ्यांना माहिती असेल, लिमिट एच टेन्स टू झिरो. एच टेन्स टू झिरो याचं मिनिंग काय रे, एच जो आहे तो हळूहळू झिरो कडं बढत चाललाय किंवा झिरोच्या दिशेने चाललाय किंवा झिरो होत चाललाय किंवा त्याची व्हॅल्यू अबाउट टू झिरो आहे, नाही का, हा होतो तुमच्या एच टेन्स टू झिरोचा मिनिंग. हे नीट लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय बनतो आपला, एफ ऑफ एक्स प्लस एच, फंक्शन एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. आता या फॉर्म्युलाचा यूज कसा असतो हे तुम्हाला आपले न्यूमेरिकल्स आता होतील तेव्हा त्याला तुम्हाला डिटेलमध्ये कळेलच त्याचा, का त्या फंक्शनचा किंवा त्या फॉर्म्युलाचा यूज काय असतो. बघू आता आपण. बघा, आता पहिलं एक्झाम्पल येते आपल्याला डेरिव्हेटिव्हचं, नीट लक्ष देऊन बघा. फर्स्ट जर आपल्याला असं एक्झाम्पल आलं अशा प्रकारचं, फॉर एक्झाम्पल फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर बाय फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. आपल्याला काय सांगितलं, एक्स स्क्वेअर ह्या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, पण कसा काढायचा तो, बाय फर्स्ट प्रिन्सिपल मेथडनी तो डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा. ओके, तर मग आपण काय करतो, सुरुवातीला आपल्याला माहिती फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला काय, तो फॉर्म्युला जो आहे तो मी इथे लिहून टाकल. फॉर्म्युला काय दिलाय रे बघा, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. फॉर्म्युला लिहिला. आता मला कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायला लावला मी पहिले ते बघल. मला डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे, मला डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलंय एक्स स्क्वेअरचा. ओके, डेरिव्हेटिव्ह जो काढायचा आहे माझा तो कोणाचा काढायचा आहे, एक्स स्क्वेअर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो मला फाइंड करायचा आहे. तर मग एक्स स्क्वेअर हा माझा काय आला, एफ ऑफ एक्स. जो ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो आपण काय करतो, त्याला पहिल्यांदा एफ ऑफ एक्स मानून घेतो. मग मी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचा मला डेरिव्हेटिव्ह काढायचा होता, तर मग मी एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर हे लिहून टाकलं पहिल्यांदा. हे नीट लक्षात घ्या. मग आता इथं आपल्याला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू भेटली, म्हणजे फॉर्म्युल्यातली ही जी काही पहिली व्हॅल्यू आपल्याला ती भेटली. आता आपल्याला कोणती फॉर्म्युल्यातली व्हॅल्यू पाहिजे, ही पाहिजे. एकदम सिंपल, काहीच नाही करायचं. आता एफ ऑफ एक्स लिहिलं ना, तसंच एफ ऑफ एक्स प्लस एच लिहून घ्यायचं, इक्वल्स टू ची साईन द्यायची. आता वरती नीट बघा, ह्या ठिकाणी एफ ऑफ एक्स इक्वल्स टू जी काही टर्म आहे तिथं जिथं तुम्हाला एक्स दिसल तिथं तुम्हाला एक्स प्लस एच ची व्हॅल्यू पुट करायची. जेव्हा आपण एफ ऑफ एक्स काढला त्याची व्हॅल्यू काय होती, एक्स स्क्वेअर. मग आता आपण एफ ऑफ एक्स प्लस एच काढतोय, याची व्हॅल्यू काढतोय, तर मग आपण काय करू, वरच्या इक्वेशन मध्ये जिथं एक्स दिसल तिथं फक्त एक्स प्लस एच टाकू. एक्स एफ ऑफ एक्सच्या जागी आता काय करू आपण, एक्स प्लस एच ची व्हॅल्यू जी ती पुट करून टाकू. ओके, मग वरती काय होतं, एक्स स्क्वेअर होता, या ठिकाणी काय दिसलं आपल्याला, एक्स स्क्वेअर. मग मी काय केलं, फक्त इक्वल्स टू चं साईन दिलं आणि एक्सच्या जागी काय व्हॅल्यू टाकली, एक्स प्लस एच टाकली, आणि वरती स्क्वेअर होता तर इथं पण मी स्क्वेअर जो आहे तो देऊन टाकला. ओके, बाकी काहीच नाही केलंय. इथपर्यंत समजलं एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू कशी काढली. जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसल तिथं तुम्हाला फक्त एक्स प्लस एच ची व्हॅल्यू पुट करायची. समजा हेच जर आपल्याला आलं असतं की एक्स स्क्वेअरच्या जागी काही इथं टू एक्स आला असतं, समजा जसं इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा एक्स स्क्वेअरचा, तसं मला सांगितलं गेलं असतं की एफ ऑफ एक्स इक्वल्स टू टू एक्स आहे. तुम्ही काय केलं असतं रे, टू तसंच ठेवला असता आणि एक्सच्या जागी काय टाकला असता, एक्स प्लस एच ही व्हॅल्यू जी ती टाकून दिली असती. ओके, म्हणजे काहीच नाही करायचं तुम्हाला, जिथे एक्स दिसेल तिथं तुम्हाला फक्त एक्स प्लस एच ही व्हॅल्यू पुट करत जायची, नाही का, बाकी ऑटोमॅटिकली तुमचे जे काही न्यूमेरिकल राहील ते ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होत जाईल. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता आपल्याकडे दोन व्हॅल्यूज आल्या. कोणकोणत्या दोन व्हॅल्यूज आल्या बघा बरं. आपल्याकडे पहिली व्हॅल्यू आली ती म्हणजे एक्स स्क्वेअरची.
एफ ऑफ एक्स ची. ओके, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आपली एक्स स्क्वेअर. दुसरी व्हॅल्यू आपल्याकडे आली ती कोणती, एफ ऑफ एक्स प्लस एच ची. ओके, आता दोन्ही व्हॅल्यू जर आले तर आपण फॉर्म्युलाचा इझिली यूज करून त्याच्यात पुट करू शकतो. मग मी काय केलं, नाव युझिंग द फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला. मग फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला काय माझा, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. फॉर्म्युला टाकला. आता आपण इथं फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करतो एफ ऑफ एक्सच्या आणि एफ ऑफ एक्स प्लस एचच्या. ओके, मग लिमिट एच टेन्स टू झिरो. एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू काय काढली होती आपण बघा बरं. एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू होती एक्स प्लस एच स्क्वेअर, ही एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू होती. मग तिथे टाकली एक्स प्लस एच चा स्क्वेअर मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय होती आपली, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू होती एक्स स्क्वेअर. मग जशी तशी आपण एक्स स्क्वेअर जी तिथं पुट केली अपॉन एच, तसंच त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही केला. आता इथं नीट बघा, आता याला मला सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करेल मी, पहिल्यांदा लिमिट एच टेन्स टू झिरो तसंच लिहिलं. आता पहिलं ब्रॅकेट कडे नीट बघा. पहिलं ब्रॅकेट काय रे, आपलं पहिलं ब्रॅकेट आहे एक्स प्लस एच चा स्क्वेअर. इथं तुम्हाला एक फॉर्म्युला आठवलं पाहिजे, आपण आता 8वी 9वी 10वी पासून जे फॉर्म्युले बघतोय त्याच्यापैकीच एक फॉर्म्युला आहे ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर काय होतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ही टर्म तयार होती. सगळ्यांना माहिती असेल हा फॉर्म्युला, बऱ्यापैकी लोकांनी जेव्हा मॅथ स्टडी केले 8वी 9वी 10वीचं तेव्हा हे खूप वेळा फॉर्म्युले सोडवलेले. ओके, तर मग आता सेम मी पहिल्याला काय केलं, ह्या एक्स ला ए मानलं. हा जो एक्स होता आपला याला काय केलं मी पहिल्यांदा ए मानलं, आणि हा जो एच होता याला काय केलं मी बी मानलं. ओके, आता याला ए आणि याला बी मानून फक्त मला फॉर्म्युलाची व्हॅल्यू काढायची. मग काय ए चा स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर प्लस 2hx प्लस एच चा स्क्वेअर, पूर्ण असं असा फॉर्म्युला जो आहे तो मी तिथं लिहून टाकला. मायनस पुढचं काय होतं रे, एक्स स्क्वेअर तसाच्या तसा, याला काही चेंज नाही केला अपॉन एच. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं काय केलंय. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघू आपण खाली काय काय केले. बघा, नेक्स्ट काय केलं मी, ब्रॅकेट काढून टाकलं. एक्स स्क्वेअर प्लस 2xh प्लस एच चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एच, तसाच्या तसा, फक्त ब्रॅकेट रिमूव्ह केलं इथं, बाकी काहीच नाही केलं. आता नीट बघा बरं, सारख्या सारख्या टर्म आहे, अपोजिट साईन वाले त्या कट होऊन जाईल. इथं प्लस एक्स आहे, इथं आपण बघू शकतो इथं प्लस एक्स आहे, इथं मायनस एक्स आहे. हे दोघं काय होऊन जातील, कट होऊन जातील. मग उरलं काय आता, उरली ही मधली टर्म 2xh प्लस एच स्क्वेअर अपॉन एच. इथपर्यंत आपल्याला एवढी व्हॅल्यू जी तशी तशी भेटली. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. फक्त आपण ज्या सेम दिसणाऱ्या टर्म होत्या अपोजिट साईन वाल्या, एक प्लस वाली एक मायनस वाली, त्या दोघं कट केल्या आणि उरलेली टर्म जी ती तशी तशी काय केली, लिहून टाकली. ओके, याच्यानंतर बघा. हम्म, आता काय करतो आपण, आता हा एच जो दिसतोय ना, हा एच दोघांना सुद्धा अप्लाय करू शकतो आपण. जर मला यांना सेपरेट लिहायचं झालं तर मी कसं लिहेल रे, आता काय करेल मी, लिमिट एच टेन्स टू झिरो 2xh अपॉन एच प्लस एच स्क्वेअर अपॉन एच. काय केला, हा जो एच आहे तो याला पण देऊन टाकला आणि हा जो एच आहे तो याला पण देऊन टाकला, दोघांना सुद्धा एच देऊन टाकले, बाकी काही नाही केले. आता याच्यानंतर काय होतं, इथला एच आणि इथला एच कट होऊन जातो. सेम इथला एच आणि हा एच स्क्वेअर आहे, म्हणजे ह्या स्क्वेअर पैकी एक एच कट झाला. मग वरती काय उरलं, वरती उरला फक्त 2x. का बरं, कारण एच जो होता तो सिंगल होता, तर तो खालचा आणि वरचा दोघं मिळून कट होऊन गेले आणि एचचा काही संबंधच नाही उरला. मग फक्त काय उरला, 2x उरला. इथं एक एच आणि एक एच कट झाला, खालचा एच आणि वरचा एक एच कट झाला. स्क्वेअर म्हणजे 2h असता. ओके, त्याच्यापैकी एक एच गेला तर फक्त काय उरला, एक एच उरला. मग फायनल व्हॅल्यू काय आली आपली, लिमिट एच टेन्स टू झिरो 2x प्लस एच, ही आपली व्हॅल्यू भेटली. ओके, इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम नसेल, आय थिंक सगळ्यांना समजलं असेल कसं आलं. त्याच्यानंतर आपण काय केलं बघा, इथपर्यंत आल्याच्या नंतर आपण काय करतो, आता याच्या पुढे काहीच सॉल्व्ह होऊ शकत नाही. अशी टर्म बघायची नका ज्याच्यानंतर सॉल्व्ह होणं मुश्किल असेल एकदम. आता इथं तुम्ही ना याचं प्लस करू शकताय, ना मायनस करू शकता, ना काही करू शकताय, नाही का. आता ह्या कंडिशनला जर एखादी टर्म तुम्ही घेऊन आले का, नंतर एकच स्टेप उरती, ती म्हणजे इथं काय दिलंय आपल्याला, एच टेन्स टू झिरो दिलाय. याचंच मिनिंग काय, की एच हा झिरोच्या इक्वल आहे. ओके, मग जिथं जिथं तुम्हाला एच दिसेल तिथं तुम्हाला काय पुट करावं लागतो, झिरो पुट करावा लागतो. जेव्हा तुमचं सम ऑलमोस्ट संपलेलं राहील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, नाव पुट एच इक्वल्स टू झिरो.
मग मी काय केलं 2x तसंच लिहिला प्लस एच होता, तर एचच्या जागी काय आला 0 आला, म्हणजे फायनल आपला आन्सर काय उरलं रे फक्त 2x हे आपलं आन्सर उरलं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं कसं? आता आपण एक्सरसाइज सुरू करतो 9.1. ओके, आता एक्सरसाइज 9.1 मधलं पहिलं सम आहे, आपण पहिलं सम बघू काय आहे. पहिलं सम आहे आपलं, फाइंड द डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 2x प्लस 3. आता आपल्याला काय सांगितलंय, फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचंय. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला 2x+3. आता जसं आपण बघितलंय मागच्या वेळेस सेम मेथड वापरायची. एफ ऑफ एक्स दिलाय आपल्याला, एफ ऑफ एक्स प्लस एच काढायचं आहे. तर एफ ऑफ एक्स प्लस एच ला आपण काय केलं, आता वरची जी टर्म आहे, वरचं जे फंक्शन आहे तिथं फक्त एक्स जागी आपल्याला काय पुट करायचं आहे, एक्स प्लस एच करायचं आहे. मग मी तसंच केलं, 2 तसंच ठेवला. एक्स होता तर एक्स जागी काय टाकला, एक्स प्लस एच प्लस 3. मग एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू आली 2 ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस एच प्लस 3, ही तुमची व्हॅल्यू आली. आता 2 जो आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लाय, म्हणजे आपण काय करू शकतो, ब्रॅकेट मधले जेवढे पण कंपोनंट्स आहे त्यांना 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग 2 इंटू एक्स काय आला 2x प्लस 2 इंटू एच किती आला 2h प्लस 3 तसाच्या तसा. आता इथे तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू भेटल्या, एक एफ ऑफ एक्स ची पण व्हॅल्यू भेटली आणि एक एफ ऑफ एक्स प्लस एच ची पण व्हॅल्यू भेटली. आता इझिली तुम्ही फर्स्ट प्रिन्सिपलचा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करू शकता. मग मी काय केलं, फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला लिहिला पहिले. फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला होता एफ ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. हा फॉर्म्युला मी जसं आहे तसं इथं लिहून टाकलं. त्याच्यानंतर मी काय करतो रे, व्हॅल्यू पुट करतो. मग एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू काय आली 2x प्लस 2h प्लस 3. मग मी एका ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 2h प्लस 3 व्हॅल्यू पुट करून टाकली, मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे रे 2x प्लस 3. मग मी 2x प्लस 3 ही व्हॅल्यू पण टाकून दिली, अपॉन एच तसाच्या तसा लिहून टाकलं. ओके, इथपर्यंत ठीक आहे. याच्यानंतर सेकंड स्टेप मध्ये मी काय करतो, ब्रॅकेट सोडवतो. मग ब्रॅकेट सोडवताना कसं करता, 2x प्लस 2h प्लस 3. आता इथं मध्ये मायनस आहे, हे नीट लक्षात घ्या. मायनस आहे नंतर ब्रॅकेट आहे. मग जर मी ब्रॅकेट काढलं तर प्रत्येकाची साईन काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. का बरं रे, कारण मायनस साईन जे राहतं ते ब्रॅकेटला काय असतं, मल्टिप्लाय असतं. मग जेव्हा मी मायनस साईन, जेव्हा मी ब्रॅकेट काढतो तेव्हा जिथं प्लस तिथं मायनस होऊन जातं. मग 2x प्लस येतं काय आला मायनस 2x प्लस 3 येतं काय आला -3. इथपर्यंत समजलं. आता याच्यानंतर आपण काय करतो, सेम नंबर्स विथ डिफरंट साईड जे असेल ते कॅन्सल करतो. इथं नीट बघा, इथं 2x आहे आणि इथं -2x आहे. 2x -2x हे दोघं कॅन्सल झाले. त्याच्यानंतर इथं +3 आहे -3 आहे, हे दोघं पण कॅन्सल झाले. मग उरलं काय रे, इथं वरती फक्त उरला 2h, तो लिहून टाकला. खाली काय उरला, खाली फक्त h उरला, तो लिहिला. त्याच्यानंतर खाली वरती दोन्हीकडे एच होते. मग एच एच काय आले, कॅन्सल झाले. उरला काय फक्त आता 2. मग लिमिट एक्स टेन्स टू 0 2. मग 2 चा डेरिव्हेटिव्ह जर आपण काढला, 2 मध्ये आपण आता एक्स ची व्हॅल्यू, मग आपल्याकडे काय आलं, लिमिट एक्स टेन्स टू 0 2. आता इथं एक्स टेन्स टू ची व्हॅल्यू 0 आहे, पण इथे एक्स उरलेलं नाही. मग आपल्या एफ डॅश ऑफ एक्स किंवा दिलेलं फंक्शन डेरिव्हेटिव्ह हे काय आलं 2 आलं. हे आपला फायनल डेरिव्हेटिव्ह आहे. याच्यानंतर आपण पुढं त्याला काहीच करणार नाही. ओके, जेवढं आहे तेवढंच राहून देईल. त्याच्यानंतर आता नेक्स्ट सम बघू आपण. पुढचं सम काय दिलेलं आहे आपल्याला, पुढचं सम दिलेलं आहे आपल्याला, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. आता इथं नीट बघा, इथं जेव्हा देतं ना विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर याचा मिनिंग असतो. आता आपल्याला जो पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे तो कसा फाइंड करायचा आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड करायचा आहे. एक्सच्या रिस्पेक्टिव्हली तो डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपण फाइंड करणार आहे. ओके, मग आता तो कसा करायचा तो नीट बघू. पहिल्यांदा आपण क्वेश्चन लिहिला. क्वेश्चन काय आपला, x² प्लस 3x मायनस 1. आता जो क्वेश्चन दिलेला आहे त्याला मी पहिल्यांदा एफ ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय लिहिलं आपण बघा, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू x² प्लस 3x मायनस 1 याला लिहिलं. आता सेकंड स्टेप मध्ये मी काय करतो, एफ ऑफ एक्स प्लस एच फाइंड करतो. एफ ऑफ एक्स प्लस एच फाइंड करताना काय करतो, जिथं वरती एक्स दिसल तिथं तिथं मी एक्स प्लस एच ची व्हॅल्यू पुट करून टाकल. मग पहिलं टर्म बघा, पहिलं काय x² आहे, म्हणजेच काय रे एक्स प्लस एच चा स्क्वेअर, एक्स प्लस एच ची व्हॅल्यू टाकून दिली. प्लस वरती काय 3x आहे, 3 तसाच ठेवला, एक्स जागी काय टाकला एक्स प्लस एच -1 तसाच्या तसा. इथपर्यंत ठीक आहे. याच्यानंतर आता पहिलं बघा काय आहे, एक्स प्लस एच चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं आपल्याला लगेच डोक्यामध्ये आलं पाहिजे की हा फॉर्म्युला कुठेतरी आपण बघितलाय.
कुठं बघितलंय ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे अप्लाय होऊ शकतो. मग ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय बनतो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. मग तो फॉर्म्युला मी इथे अप्लाय केला, काय आला, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स एच प्लस एच चा स्क्वेअर. इथपर्यंत ठीक आहे. नेक्स्ट टर्म बघा काय आहे, 3 ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस एच. आता 3 जो आहे तो ब्रॅकेटला कसा आहे मल्टिप्लाय, म्हणजे ब्रॅकेटचे जेवढे पण मधले नंबर आहे त्यांना पण तो काय होईल मल्टिप्लाय. मग 3 इंटू एक्स काय आला 3x प्लस 3 इंटू एच काय आला 3h मायनस 1 तसाच्या तसा. इथपर्यंत झालं. आता काहीच नाही करायचंय, पुढे जाऊन आपल्याला फक्त ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं काम करायचंय. बघा मग आता आपण काय करतोय, फक्त ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय. मग एफ ऑफ एक्स प्लस एच इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स एच प्लस एच स्क्वेअर तसंच तसं प्लस 3x प्लस 3h मायनस 1. इथपर्यंत आपण काय केलं, जसं आलं होतं तसंच्या तसं लिहून टाकलं. ओके, इथपर्यंत समजलं काय केलं. आता मला एफ ऑफ एक्स प्लस एच ची पण व्हॅल्यू भेटली आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू तर पहिल्यापासून होती. मग आता इथे मी फॉर्म्युला लावू शकतो. मग मी इथं फॉर्म्युला लावतो फर्स्ट प्रिन्सिपलचा. मग फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला काय रे आपला, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू 0 एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. हा फॉर्म्युला जो आहे तुम्ही इथं अप्लाय करून टाकला जसं आहे तसं. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायची बारी आली. पहिल्यांदा एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू काय होती, जे आपण वरती काढलेली पूर्णच्या पूर्ण जशी आहे तशी मी इथे टाकून दिली. एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स एच प्लस एच स्क्वेअर प्लस 3x प्लस 3h मायनस 1 जशी होती तशी तशी आपण पुट करून टाकली तिथं. मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय रे, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 1. मग मी इथं एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 तशी तशी लिहून टाकली. अपॉन एच जो होता तो तसाच्या तसा. आणि भरपूर मुलं मी बघितले लिमिट एच टेन्स टू 0 जे ते 2-3 स्टेप लिहितात पुढे लिहून विसरून जातं. जोपर्यंत आपण फायनल आन्सर काढत नाही, जोपर्यंत आपण एच इक्वल्स टू 0 पुट करत नाही, तोपर्यंत लिमिट एच टेन्स टू 0 हे लिहिणं खूप महत्वाचं असतं. त्याला बिलकुल पण इग्नोर नका करू. ओके, इथपर्यंत समजलं कशा प्रकारे आलंय. आता याच्यानंतर बघू आपण पुढे काय करता. याच्यानंतर काय केलं गेलं बघा, आता आपण तिथं जशाच्या तशा व्हॅल्यू टाकलेल्या होत्या, तोच पूर्ण ब्रॅकेट आपण परत इथं रिपीट केलाय. बघा पहिला ब्रॅकेट तेच होतं जे व्हॅल्यूज टाकलेल्या आहे. पहिल्यांदा एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू वरती मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू अपॉन एच. आता बघा आपण काय करतो, आता पहिल्यांदा मी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेईल किंवा ब्रॅकेट काढून टाकलं. मग ब्रॅकेट काढलो काय काय उरतं रे, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स एच प्लस एच स्क्वेअर प्लस 3x मायनस 3h सॉरी प्लस 3h मायनस 1. आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर दुसऱ्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन आहे, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, मधल्यांचे सगळ्यांचे साईन चेंज करावं लागेल. का बरं, कारण हे मायनसचं साईन मध्ये मल्टिप्लाय होतं सगळ्यांना. ओके, मग एक्स स्क्वेअर सोबत मल्टिप्लाय झालं मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3x, हा मायनस 1 होतं तर काय आला प्लस 1. इथपर्यंत लिहिलं. अपॉन एच तसाच्या तसा. आता फक्त काय बघायचंय, कुठले नंबर सारखे अपोजिट साईनचे त्यांना पहिले कट करून टाकायचं. इथं बघा, इथं एक्स स्क्वेअर प्लस इथं मायनस एक्स स्क्वेअर हे दोघं कट होऊन गेले. त्याच्यानंतर परत 3x प्लस 3x मायनस हे दोघं पण काय आले कट झाले. त्याच्यानंतर प्लस 1 मायनस 1 हे दोघं पण काय आले कट झाले. मग आता एवढं सगळ्यांच्या नंतर काय काय उरलं ते आपण लिहून टाकू. लिमिट एच टेन्स टू 0 काय काय उरलं, 2xh प्लस एच स्क्वेअर प्लस 3h एवढं उरलेल्या टर्म्स होत्या त्या लिहिले अपॉन एच तसाच्या तसा. ओके, आता इथं नीट बघा, वरचे जेवढं पण टर्म्स दिसतात आपल्याला, या वरचे जेवढं पण टर्म्स दिसतात त्यांच्यामध्ये काय कॉमन दिसतं रे, पहिली 2xh आहे, दुसरी एच स्क्वेअर आहे आणि तिसरी 3h आहे. तिघांमध्ये सुद्धा आपल्याला एच ही टर्म काय दिसते कॉमन दिसते, म्हणजे आपण तिला काय करू शकतो कॉमन बाहेर घेऊ शकतो. तर मी आता पुढच्या स्टेप मध्ये काय केलं, मग वरच्या याच्यातनं एच एक एच जो आहे तो बाहेर कॉमन घेऊन टाकला. ओके, मग आता एच कॉमन घेतल्यावर काय काय उरलं मध्ये बघा बरं, 2xh पैकी एक एच गेला, फक्त काय उरला 2x उरला. एच स्क्वेअर म्हणजे 2h होते, त्याच्यापैकी एक गेला तर नुसता एच राहिला. 3h पैकी एच गेला तर फक्त काय राहिला 3 राहिला. ओके, आणि अपॉनचा एच तसाच्या तसा. आता वरती मल्टिप्लाय वाला एच आहे, खाली डिवाइड वाला एच आहे. मल्टिप्लाय आणि डिवाइड वाले सेम टर्म जे राहतात ते आपण कट करू शकतो, म्हणून मी खालचा एच आणि वरचा एच या दोघांना काय करून टाकलं कट करून टाकलं, इलिमिनेट करून टाकलं. ओके, मग आता फायनली काय उरलं आपल्याकडं, लिमिट एच टेन्स टू 0 2x प्लस एच प्लस 3 ह्या टर्म्स ज्या आहेत त्या आपल्याकडे उरल्या आहे. याच्यानंतर आता इथं यांचं नेक्स्ट जे ते पुढं काहीच होऊ शकत नाही. अशा केस पर्यंत जेव्हा आपण पोहोचतो
की एखाद्या टर्म्सला आपण अशा पॉईंटवरती आणून ठेवलंय की तिथं ना ऍडिशन होऊ शकते, ना सबट्रॅक्शन होऊ शकते, ना कुठल्या प्रकारे तिथं फॉर्म्युला अप्लाय होऊ शकतो. अशा ठिकाणी काय करतो आपण, एच टेन्स टू झिरो आहे म्हणून एच ची व्हॅल्यू झिरो टाकून देतो नाही का. मग आता मी इथं पुट एच इक्वल्स टू झिरो हे करायला सुरुवात करतो. मग आता 2x+h+3 आहे, 2x तसं तसा, एच ची व्हॅल्यू काय टाकली मी इथं झिरो टाकली, +3. आता एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय राहिली मग 2x+3, झिरो लिहिण्याची गरज नसते आपल्याला. मग फायनली आपलं आन्सर आलंय एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू 2x+3. पुढचं सम आहे आपलं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू साइन 3x. आता हे नीट लक्षात घ्या, हे साईनचं सम आलं. ओके, आतापर्यंत आपण फक्त नॉर्मली एक्स वायचे किंवा एकदम साधे साधे सम बघितले. आता इथं ते थोडंसं वेगळ्या टाईपचं आलं. प्रत्येक समचे टाईप्स राहतात. प्रत्येक टाईपचं एक एक सम जरी तुम्हाला आलं तरी तुम्ही पूर्ण चॅप्टर कव्हर करून घेता. म्हणून प्रत्येक टाईपची जेव्हा नवीन टाईपचे सम येईल तेव्हा ते नीट लक्ष देऊन बघत जा, जेणेकरून त्या टाईपचं कुठलंही सम जर पेपरला आलं तर तुमच्या डोक्यात लगेच लक्षात आलं पाहिजे की या प्रकारचं सम आपण कुठेतरी बघितलंय किंवा सोडवलंय. ओके, तर आता हे सम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते बघू आपण. सम आहे आपला एफ ऑफ एक्स इक्वल्स टू साइन 3x. आता पहिल्यांदा सेकंड स्टेप आपण काय करतो, एफ ऑफ एक्स प्लस एच काढतो. सेम थेरी, जिथं तुम्हाला एक्स दिलाय वरती तिथं तुम्हाला एक्स प्लस एच पुट करायचं आहे. ओके, मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू साइन 3x होता, तर एफ ऑफ एक्स प्लस एच काय होईल, साइन 3 तसं तसा एक्स जागी काय टाकलं, एक्स प्लस एच. आता नीट बघा, जो 3 आहे तो ह्या ब्रॅकेट सोबत काय मल्टिप्लाय एक्स प्लस एचच्या. मग मी 3 ला मध्ये मल्टिप्लाय करतो, साइन 3 इंटू एक्स 3x प्लस 3 इंटू एच 3h झाला. ओके, आता नाव आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला जो आहे तो इम्प्लिमेंट करायला सुरुवात करायची. मग फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला काय रे आपला, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. फॉर्म्युला जो आहे तो मी इथं पुट करून टाकला. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकतो बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा लिमिट एच टेन्स टू झिरो साइन एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू काय होती, साइन 3x प्लस एच, ती इथं पुट करून टाकली. मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय होती, साइन 3x, ती टाकली अपॉन एच तसाच्या तसा. इथपर्यंत तुम्हाला कळालं काय केलं, सुरुवातीला फक्त तुम्हाला व्हॅल्यू टाकण्यापर्यंत आलं का तिथून तुम्हाला सोडवणं ऑटोमॅटिक येत जाईल जसं तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल. मॅथ हा प्रॅक्टिस सब्जेक्ट आहे. ओके, जोपर्यंत तुम्ही मॅथची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला अवघड वाटणं बंद होईल असं बिलकुल होणार नाही. भरपूर मुलांना मॅथ्स अवघड वाटतो का बरं, कारण ते मॅथ्स सोबत खूप कमी टाइम स्पेंड करतात. जेवढं तुम्ही मॅथ्स सोबत टाइम स्पेंड कराल, जेवढी तुम्ही मॅथ्स सोबत फ्रेंडशिप कराल, तेवढंच तुमचं मॅथ्स स्ट्रॉंग होत जातं. ओके, मॅथ्सला बिलकुल पण घाबरायची गरज नसती, फक्त समजून घेण्याची गरज असते. कारण थेरी सब्जेक्टमध्ये एक वेळेस तुमचे मार्क्स कमी होऊ शकतात, पण मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे, जर तुम्ही लॉयली केला मॅथ्स सोबत, जर तुम्ही लॉयल राहिला तर मॅथ्स मधला एक मार्क्स सुद्धा कोणी तुमचा कट नाही करू शकत. म्हणून मॅथ्सला नीट वेळ देत जा, रोज मॅथ्स सॉल्व्ह करायचा. जेवढं तुम्हाला इंटरेस्ट होईल तस तसं सॉल्व्ह करायचं, त्याला ऑटोमॅटिक इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागतो नंतर जाऊन. ठीक आहे, आता समकडे येऊ आपण. बघा, व्हॅल्यूज आपण पुट केले आहे. याच्यानंतर आता तुम्हाला खूप सगळे फॉर्म्युले इथे लर्न करायचे, खास करून जेव्हा आपण बात करतो डेरिव्हेटिव्हची आणि इंटिग्रेशनची. पण आता भरपूर लोकांचे 10th ला काही जणांनी लक्ष दिलेलं नसतं, 9th ला लक्ष नसतं दिलं, किंवा 12वीच्या मुलांनी 11th ला नसतं दिलं. मग त्यांच्या फॉर्म्युल्याचं काय करायचं, तर मग आता त्याचं एकच रिझन आहे, जसं आपण एक एक चॅप्टर घेत जाऊ त्याच्यामध्ये जेवढे पण फॉर्म्युले येईल ते जिथं फॉर्म्युला आला ना तो समासावरती लिहून ठेवायचा आणि तो तिथंच लर्न करायचा. आणि हे जेवढे पण फॉर्म्युले हे रोज रिवाइज करायचे लिहून, तरच तुमचे हे पाठ होतील नाही का. तरच तुम्हाला 12th ला जर तुम्हाला IITचं टार्गेट ठेवायचंय किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारे मोठ्या कॉलेजला COEP सारख्या कॉलेजला ट्राय करायचे 12वी नंतर, तर तुम्हाला फॉर्म्युले लक्षात राहणं मस्ट आहे. फॉर्म्युलेज म्हणा, थेरम्स म्हणा, किंवा जेवढे पण आपले डेरिव्हेटिव्ह राहणार आहे पुढे जाऊन, इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन, त्याच्यामुळे जेवढे पण फॉर्म्युले होत जाईल, कुठलाही फॉर्म्युला विचार गेला तुम्हाला लगेच आठवला पाहिजे तो. ओके, तर इथं कोणता फॉर्म्युला वापरला जातोय तो बघा. इथं आपण फॉर्म्युला वापरतोय साइन ए मायनस साइन बी. साइन ए मायनस साइन बी इक्वल्स टू 2 कॉस ब्रॅकेट ए प्लस बी अपॉन 2 साइन ए मायनस बी अपॉन 2. वरती एक्झाम जे व्हॅल्यूज टाकले ना त्याच्याकडे नीट बघा थोडा वेळ. साइन 3x प्लस 3h मायनस साइन 3x, इथं साइन एक थिटा आहे, मायनस साइन हा 3x हा दुसरा थिटा आहे. मग साइन थिटा मायनस साइन एक्स मायनस साइन वाय किंवा साइन ए मायनस साइन बी, अशा टाईपचं जर तुमच्या डोक्यामध्ये आलं की हे कुठंतरी बघितलं आपण कोणतं तरी फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला हा फॉर्म्युला लगेच आठवला पाहिजे की साइन ए मायनस साइन बीचा काहीतरी फॉर्म्युला तयार होतो.
मग साइन ए मायनस साइन बी चा कोणता फॉर्म्युला तयार होतो? साइन ए मायनस साइन बी इक्वल्स टू 2 कॉस ब्रॅकेट ए प्लस बी अपॉन 2 साइन ए मायनस बी अपॉन 2. ओके, लगेच पाठ होऊन गेला पाहिजे इथल्या इथं. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण कशा प्रकारे व्हॅल्यू इम्प्लिमेंट करतो ते बघू आपण. बघा, त्याच्यानंतर आपण व्हॅल्यूज टाकल्या. पहिली व्हॅल्यू आपण टाकली एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू 0 टू, तसं फॉर्म्युल्याकडे बघा, 2 कॉस ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी डिवायडेड बाय 2. आता ए काय रे? साईनचा पहिला थिटा, याला आपण ए म्हणलो. साईनच्या समोर पहिल्यांदा काय 3x प्लस 3h आहे, तो काय आला आपला ए झाला. दुसऱ्या साईनच्या समोर काय 3x आहे, तो काय आला आपला बी झाला. हे नीट लक्षात राहू द्या. मग याच्या जागी टाकला आपण 3x प्लस 3h प्लस बीच्या जागी टाकला आपण 3x अपॉन 2 तसाच्या तसा इंटू परत साईन आहे, साईन घेतला ए मायनस बी अपॉन 2. परत ए काय होतं तुमचा 3x प्लस 3h, बी काय होतं मायनस 3x. इथपर्यंत ठीक आहे. आता इथं पहिल्यांदा बघा 3x प्लस 3h प्लस 3x, याच्यामध्ये तुम्ही काहीच कट वगैरे नाही करू शकत. दुसरीकडे या बरं, इंटू साइन 3x प्लस 3h मायनस 3x प्लस 3x मायनस 3x हे सेम टर्म बट डिफरंट साइन्स आहे, म्हणजे यांना आपण कट करू शकतो. मग प्लस 3x मायनस 3x यांना काय करून टाकलं आपण? कट करून टाकलं. त्याच्यानंतर खालच्या स्टेप मध्ये बघा, आता त्याच्या खालच्या स्टेप मध्ये काय केलं आपण बघा, लिमिट एच टेन्स टू 0 2 कॉस तसं. आता इथं 3x प्लस 3x जे होते वरचे, ते 3x प्लस 3x x वाले सेम आहे, म्हणजे यांची मी प्लस करू शकतो. जर तुम्हाला दिलं 2y 4y, दोघांच्या मागे जर y असेल तर त्यांची प्लस होते. जर मी सांगितलं 2y प्लस 2y स्क्वेअर, एकाच्या मागे समजा जर y आहे दुसऱ्याच्या मागे y स्क्वेअर, तर त्यांची प्लस होऊ शकत नाही. जर त्यांच्या मागे सेम व्हेरिएबल्स असले, दोघांच्या पण मागे x असला किंवा दोघांच्या पण मागे y असला, तर त्यांची प्लस किंवा मायनस करू शकतो आपण. मग इथं 3x प्लस 3h प्लस 3x आहे, मग 3x दोन्ही सेम आहे, तर यांची प्लस करू शकतो आपण. मग 3x प्लस 3x काय बनतात रे? 6x बनतात, ते लिहिले. प्लस 3h तसं अपॉन 2 इंटू साइन. आता इथं आपण 3x कट केले, म्हणजे काय उरलं फक्त 3h अपॉन 2. इथपर्यंत ही लास्ट स्टेप कशी आली सगळ्यांना समजलं असेल. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप कशी काय बघू आपण. याच्या पुढे नंतर काय करायचं आपल्याला बघा. लास्ट स्टेप जी ती परत एकदा रिपीट केली मी. लिमिट एच टेन्स टू 0 ब्रॅकेट मध्ये काय काय उरलं आता 2 कॉस 6x प्लस 3h अपॉन 2 इंटू साइन 3h अपॉन 2 अपॉन h. ओके, अपॉन h लिहायला विसरायचं नाही, तो फॉर्म्युलाचा महत्वाचा पार्ट आहे. कारण त्याच्यानंतर खाली काय करतो बघा आपण आता, लिमिट एच टेन्स टू 0 2 कॉस 6x प्लस 3h अपॉन 2 इंटू, आता हा जो खालचा एच आहे ना, वरच्या स्टेप मध्ये बघा खालचा एच आहे. आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो दोघांसाठी आपण एकच देऊ शकतो. का बरं रे? कारण वरच्या टर्म्स कशा इंटू आहे. इंटू मध्ये जेव्हा एखाद दोन टर्म ज्या असतात त्या इंटू मध्ये असतात, तेव्हा त्या इंटू मध्ये असल्यामुळं एक जो दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर असतो तो आपण कुठल्या तरी एकाला देऊन टाकला तर चालतो. का बरं? कारण त्या तशा पण इंटू आहे, म्हणजे तो तसा दोघांना पण लागू होणारच आहे, नाही का. मग आपण इथं काय केलं, 2 कॉस ब्रॅकेटमध्ये 6x प्लस 3h अपॉन 2 ही टर्म एकदा लिहिली इंटू साइन 3h अपॉन 2 अपॉन h, जो हा खालचा h होता डिनॉमिनेटरचा वरच्या स्टेप मधला, तो खाली आपण फक्त साइन 3h अपॉन 2 ला देऊन टाकला. ओके, त्याचं एक रिझन आहे. का बरं? कारण तिथे एक फॉर्म्युला बनतो साइन थिटा अपॉन थिटा इक्वल्स टू 1 बनतो, नाही का. म्हणजे साइन आणि साइनच्या समोर तो काय थिटा आहे, तो जर आपण अपॉनला घेऊन आलो तर त्याची पूर्ण व्हॅल्यू आपण 1 बनवू शकतो. मग आता ती कशी करतो आपण बघा. आता इथं आपल्याला माहिती, नाव वी कॅन अप्लाय साइन थिटा अपॉन थिटा इक्वल्स टू 1, हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. पण साइन 3h अपॉन 2 आहे आणि खाली काय फक्त h आहे, म्हणजे काय मिसिंग आहे रे? वरती 3 अपॉन 2h आहे, म्हणजे खाली सुद्धा आपल्याला 3 अपॉन 2 ची गरज आहे. मग आपण खाली 3 अपॉन 2 कसं करतो? आपण काय करतो नीट बघा. आता आता आपण काय करतो, लेट्स टेक 3 अपॉन 2 फॉर मल्टिप्लाय अँड डिवाइड. आपण 3 अपॉन 2 नी त्याला मल्टिप्लाय पण करणार आहे ना, आपण 3 अपॉन 2 नी त्याला डिवाइड सुद्धा करणार आहे, जेणेकरून ते बॅलन्स होतो. तुम्ही कुठलीही टर्म अशीच घेऊन नाही टाकू शकत, कारण तुम्हाला पाहिजे किंवा तुम्हाला वाटतंय इथं असते तर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो तर ठेवून दे तिथं, असं पॉसिबल नाही होत.
जिथं तुम्ही एखादी गोष्ट प्लस करता तिथं ती गोष्ट तुम्हाला मायनस सुद्धा करावं लागते. जिथं तुम्ही एखादी गोष्ट मल्टिप्लाय करता तिथं ती तुम्हाला डिवाइड पण करावं लागते. त्याच्यामुळे काय होतं, मॅथ्सचे जे लॉज आहे ना ते कायम राहतात, ते बिघडत नाही, नाही का. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर एखादा फॉर्म्युला तुम्हाला बनवायचा आहे आणि त्या फॉर्म्युलासाठी एखादी टर्म तुम्हाला घ्यावा लागते अशीच, तर मग तुम्हाला ती टर्म जर तुम्ही मल्टिप्लायला घेताय तर तुम्हाला ती डिवाइडला पण घ्यावं लागेल. जर तुम्ही ती टर्म प्लसला घेताय तर तुम्हाला एकीकडे ती मायनसला सुद्धा घ्यावं लागेल. ओके. मग मी खालच्या स्टेपमध्ये काय केलं बघा, खालच्या स्टेपमध्ये मी सिक्स टू कॉस ब्रॅकेट 6x प्लस 3h अपॉन 2 याला तसं तसं ठेवलं. त्याच्यानंतर लिमिट दोघांचे सेपरेट केले. पहिल्यांदा 2 cos 6x प्लस 2 ला सेपरेट लिमिट दिलं. त्याच्यानंतर लिमिट h टेन्स टू 0, वरचा जो होता आपला 3h अपॉन 2 याच्यासोबत बघा खाली आता मला 3/2 लागत होता, तर मग मी 3/2 याला डिवाइड केला आणि परत इथं पुढं 3/2 नी त्याला मल्टिप्लाय पण केलं, जेणेकरून इक्वेशन माझं बॅलन्स राहील. मग मी इथं म्हणू शकतो नाव मल्टिप्लाइड अँड डिवाइड बाय 3/2. दोघांना पण काय केलं, एकीकडे डिवाइड केलं आणि एकीकडे मल्टिप्लाय केलं. आता नीट बघा बरं, साइन थिटा अपॉन थिटा आला का, साइन 3h/2 आणि साइन आपला 3h/2 म्हणजे साइन थिटा अपॉन थिटा हा फॉर्म्युला इथं लागू झाला. म्हणजे या पूर्ण टर्मची व्हॅल्यू आता मी किती बनवू शकतो रे, 1 बनवू शकतो. ओके. आता याच्यानंतर आपल्याला पुढे काही करता पण येऊ शकत नाही, म्हणून आपण काय करू, h टेन्स टू ची व्हॅल्यू पण इथंच पुट करून टाकू. मग 2 cos ब्रॅकेटमध्ये 6x, आता h ची व्हॅल्यू जर मी इथं 0 पुट केली, 3h आहे, तर 3 इंटू 0 काय होतो, 0 होतो, म्हणजे इथं 0 आला. अपॉन 2 तसाच्या तसा इंटू, आता ही जी पूर्ण टर्म आहे साइन 3h अपॉन 2 अपॉन 3/2h इंटू 3/2. ओके. आता ह्या पूर्ण टर्मच्या जागी मी इथं काय घेतलंय, खाली बघा 1 घेतलंय. त्याच्यानंतर बेसिकली इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या, इथं हा जो तुम्ही 2 कॅन्सल करताय तो 3/2 चा 2 कॅन्सल करताय कॉसच्या 2 च्या शेजारून. ओके. कॉसच्या 2 चा जो पहिला 2 आहे ना तो 2 आणि 3/2 वाला 2, हे दोघं 2 आपण काय केले, कॅन्सल केले. 6x अपॉन 2 वाला 2 इथे मी कॅन्सल नाही करू शकत, का बरं रे, कारण हा कॉसचा थिटा आहे. कॉसचा थिटा असल्यामुळे मी काय करू शकतो, याला तसंच ठेवू शकतो, पण याला 2 सोबत कॅन्सल आउट नाही करू शकत. जर नॉर्मल असता फक्त 1/2 किंवा तिथं असता कॉस किंवा साइन नसतं, तर मग मी कॅन्सल करू शकलो असतो. पण कॉसच्या थिटा मधल्या कुठल्याही टर्म तुम्ही दुसऱ्या टर्म सोबत कॅन्सल करू शकत नाही, म्हणून मी याला 6x/2 ला तसंच ठेवलं आणि आपला हा 2 जो होता त्या 2 ला 3/2 नी कॅन्सल करून टाकलं. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं काय केलं. इथं 1 का बरं आलं, कारण परत ते साइन थिटा अपॉन थिटा इक्वल्स टू काय होतो, 1 होतो, त्याच्यामुळे आपण तिथं हे केलंय, 1 लिहिला. त्याच्यानंतर आता इथं नीट बघा, आता कॉस 6x/2 होता, 2 नी वरच्या 6 ला डिवाइड केलं, 2 1 2, 2 3 6, म्हणजे वरती काय राहिलं, फक्त कॉस 3x राहिलं. मग कॉस 3x इंटू इथं काय उरलाय, 3 उरलाय, तो मी तसा तसा लिहून टाकला. मग कॉस 3x इंटू 3, हा 3 जो आहे तो मी पुढच्या साईडला घेतला, म्हणजे काय आलं फायनल आपला आन्सर 3 cos 3x, हे आपलं फायनल आन्सर येते इथं. ओके. याच्यानंतर शेवटचं सम आहे ह्या पूर्ण एक्सरसाइज मधलं, ते पण बघून घेऊ आपण, सोपं आहे, एवढं अवघड नाही त्याच्यात. बघा सम काय आपलं, सम आहे f(x) इक्वल्स टू e⁻²x+1. ओके. f(x) इक्वल्स टू e⁻²x+1. आता हे वालं सम आहे, हे पण थोड्याशा वेगळ्या टाइप्स आहे, याला पण आपण वेगळं ट्रीट करणार आहे. ओके. आता इथं काय होतं, सगळ्यात आपलं स्टेप बाय स्टेप जसं आपण चाललोय, आता आपण सगळ्यात पहिल्यांदा f(x+h) ची व्हॅल्यू काढून घेऊ. मग f(x+h) इक्वल्स टू, आता काय करतो आपण, एक्सच्या जागी फक्त कोणती व्हॅल्यू पुट करायची, आपल्याला x+h ची व्हॅल्यू पुट करायची. मग e⁻², एक्सच्या जागी मी काय पुट केलं, ब्रॅकेटमध्ये x+h+1 तसाच्या तसा. आता e⁻² ब्रॅकेटमध्ये x+h आहे, म्हणजे 2 जो आहे तो ब्रॅकेट सोबत कसा आहे, मल्टिप्लाय आहे. मग 2 सोबत मी मधले नंबर मल्टिप्लाय करू शकतो. मग ते मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येतं रे, e⁻², 2x 2x प्लस e इंटू 2 काय आला, 2h+1 तसाच्या तसा. इथं तुम्हाला f(x+h) ची व्हॅल्यू भेटली. f(x) ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली होती. आता फक्त आपल्याला काय करायचंय, फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज अप्लाय करायच्या. मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू आपण कशा प्रकारे अप्लाय करतो बघा. फॉर्म्युला लिहिला मी फर्स्ट प्रिन्सिपलचा, f'(x) इक्वल्स टू लिमिट h टेन्स टू 0 ब्रॅकेटमध्ये f(x+h मायनस f(x अपॉन h). त्याच्यानंतर आता f(x+h) ची व्हॅल्यू काय दिली आपण आता वरती काढली, ती e⁻²x+2h+1 ती लिहून टाकली पहिल्यांदा, मायनस
एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय रे, ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन एच तसाच्या तसा. इथपर्यंत आपण लिहून घेतलं. आता खाली बघा आपण काय करतो, लिमिट एच टेन्स टू 0. आता दोघांमध्ये नीट बघा बरं, काही कॉमन दिसतंय का? वरती काय ई रेस टू 2x प्लस 2h प्लस 1 आहे, मायनस ई रेस टू 2x प्लस 1 आहे. इथं ह्या साईडला पण ई रेस टू 2x प्लस 1 आहे आणि मायनसच्या त्या साईडला पण ई रेस टू 2x प्लस 1 आहे. मग दोन्हीकडं ई रेस टू 2x प्लस 1 कसे आले, कॉमन आले, म्हणजे मी याला ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊ शकतो इझिली. मग मी काय केलं, पुढच्या स्टेपमध्ये ई रेस टू 2x प्लस 1 ला ब्रॅकेटच्या बाहेर काढलं. मध्ये काय करायला रे आता, पहिल्याच्यात बघा 2 ई रेस टू 2x प्लस 2h प्लस 1 होता, त्याच्यापैकी 2x आणि 1 हा आपण बाहेर काढलाय, म्हणजे काय उरला फक्त वरती ई रेस टू 2h उरला. मग ई रेस टू 2h लिहिला, मायनस इथं ई रेस टू 2x प्लस 1 हा पूर्णच बाहेर काढलाय, म्हणजे हा पूर्ण बाहेर काढला तर इथं काय उरलं, काहीच नसलं, म्हणजे काय राहतं, 1 राहतं. म्हणजे तिथं फक्त काय उरला आता, 1 उरला अपॉन एच तसाच्या तसा. इथपर्यंत तुम्हाला समजलं आपण काय केलंय. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट करतो आपण, नाव मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. आता आपण काय करतोय, 2 नी मल्टिप्लाय करतोय आणि डिवाइड करतोय. का बरं रे असं करतोय, कारण इथं ई रेस टू 2h मायनस 1 अपॉन एच आहे. जर आपण आता हा जो 2 आहे तो खाली एच ला पण दिला तर एक फॉर्म्युला तयार होतो, ए रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स. जर असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, 1 येते. मग मी ती व्हॅल्यू पुट करण्यासाठी इथं काय केलं, खाली मला 2 मल्टिप्लाय पाहिलं एच सोबत. ओके, म्हणजे मी काय करतोय, पूर्ण टर्मला 2 ने डिवाइड करतोय. तर मला त्याला सेटल डाऊन करण्यासाठी, त्याला बॅलन्स करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय पण करायची गरज आहे. त्याच्यामुळे मी बोललो नाव मल्टिप्लाइंग 2 बोथ साइड, नाव मल्टिप्लाय अँड डिवाइड 2. ओके, मग आता मी काय केलं बघा, लिमिट एच टेन्स टू 0 ई रेस टू 2x प्लस 1 इंटू 2 नी इंटू केलं ब्रॅकेटला पूर्ण, ई रेस टू 2h मायनस 1 अपॉन 2h. आता हा नुसता h होता, तो h ने डिवाइड केल्यावर काय आला, 2 त्याच्यासोबत मल्टिप्लाय आला 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर, मग इथं 2h तयार झाला. ओके, आता ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू मी किती बोलू शकतो रे, 1 बोलू शकतो. मग इथं काय काय उरलं आता, ई रेस टू 2x प्लस 1 इंटू 2, पूर्ण टर्मची व्हॅल्यू किती झाली, 1 झाली, इक्वल्स टू. आता इथं जिथे एच आहे तिथं आपण 0 टाकू शकतो, पण इथं एच कुठंच उरला नाही, म्हणजे पूर्ण एच व्हॅल्यू काय येईल आता, 2 इंटू 1 काय आला, 2 इंटू ई रेस टू 2x प्लस 1 ही आपली फायनल व्हॅल्यू आली. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे आपण फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करतो. फक्त पहिली एक्सरसाइज जी ती तुमची फर्स्ट प्रिन्सिपलची, आणि फक्त 11th आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह काढायचे. जसं आपण 12th जातो तसे आपले फॉर्म्युला बेस्ड डेरिव्हेटिव्ह सुरू होता. त्याच्यामुळं हा जो 11th चॅप्टर आहे हा 12th साठी खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा हा 12th बेस आहे डेरिव्हेटिव्हचा असं मानू शकतो. इथून जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सोपे गेले तर पुढे पण डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन, लिमिट किंवा पूर्ण मॅथचा जो कॅल्क्युलसचा पार्ट आहे तो एकदम इझी जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून हे नीट समजून घ्या, रिवाइंड करून बघा व्हिडिओ जेवढी पण आहे, किंवा जेवढे पण तुम्हाला दिसतंय ते लिहून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, सोडवून बघा 2-2, 3-3 वेळा एक एक सम. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन हे बिलकुल पण हार्ड जाणार नाही. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं